नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग 90. काका, आता बुके ठेवायला जागा कुठे आहे? बोलतच अदिती मागे वळाली आणि समोर श्रीला पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याच्या हातात एक भला मोठा बुके होता. आय एम सॉरी जान, आय एम रिअली सॉरी अँड आय लव्ह यू सो मच. खरंच मी एका मीटिंगमध्ये होतो आणि तुझे एवढे मिस कॉल पाहून मी घाबरलो. तुला काही त्रास तर होत नाही ना, हा विचार माझ्या मनात आला आणि मी मीटिंग सोडून तुला फोन लावला आणि त्याचाच राग तुझ्यावर निघाला. आय एम सॉरी. श्रीने एका श्वासात तिला सर्व सांगून टाकलं आणि अदितीला हसू आलं. काय झालं हसायला? श्रीने गंभीर होत विचारलं. काही नाही, इट्स ओके. पण ह्यामुळे मला एक गोष्ट तर कळाली, अदिती म्हणाली. कोणती? श्रीने विचारलं. हेच की माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे, अदिती श्रीच्या गळ्यात हात गुंफत म्हणाली. आणि तेवढ्यात केबिनचा दरवाजा उघडला गेला. श्री आणि अदिती पटकन बाजूला झाले. वहिनी, हे काय आहे? प्रसाद आणि बनी दोघेही केबिनकडे बघून आश्चर्यचकित झाले होते. अरे भाई, तू इथे? प्रसादचं लक्ष श्रीकडे गेलं. ओ प्रसाद, चल, आपलं इथे काही काम नाही, बनी म्हणाला. पण मी काय म्हणतो प्रसाद, आता एवढ्या फुलांचं करायचं काय? बनी भुवया उडवत म्हणाला. वहिनी, तुला गुलकंद बनवता येतो का? प्रसादने विचारलं. प्रसाद, विषय काय? तू बोलतोयस काय? बनी म्हणाला. अरे, एवढ्या गुलाबांचा किती गुलकंद बनेल तो विचार कर, प्रसाद म्हणाला. हो रे, तो विचार तर मी केलाच नाही, बनी हसत म्हणाला. तुम्ही दोघे निघता का आता इथून? श्री म्हणाला. हो, निघतोच आहे. वहिनी, येताना ही फुलं आठवणीने घेऊन या हा, बनी म्हणाला. निघा आता, गेट आउट, श्री रागाने ओरडला. अदिती मात्र मोठमोठ्याने हसत होती. श्री, तुम्हाला येतो का गुलकंद बनवता? अदिती हसत म्हणाली. खूप हसायला येत आहे ना तुला? श्री तिच्याकडे जात म्हणाला. नाही, ती हसत मागे जात होती. काय बनवायचं आहे फुलांचं? हां, काय बनवायचंय? श्री पुढे जात होता आणि अदिती मागे मागे. शेवटी ती जाऊन भिंतीला चिटकली. आता कुठे जाशील? श्री तिला दोन्ही हातांमध्ये लॉक करत म्हणाला. श्री, सोडा ना, आपण ऑफिसमध्ये आहोत. अदिती इकडे तिकडे बघत म्हणाली. अच्छा, आता तुला आठवलं आपण ऑफिसमध्ये आहोत. मग मगाशी मला इतकं का छळलं? त्याचा बदला नको घ्यायला? श्री तिच्यावर झुकत म्हणाला. श्री, ती त्याच्या छातीवरती हात ठेवून बाजूला करत म्हणाली. त्याने तसेच तिचा हात धरला, तिला मिठीत बंदिस्त केलं. त्याने समोरचा रिमोट दाबला आणि डोअर लॉक केलं. डोंट वरी जान, केबिनमधलं बाहेर काहीच दिसत नाही. श्री तिच्या गालावर गाल घासत म्हणाला. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू जान. श्री तिला पूर्ण चेहऱ्यावर किस करत आय लव्ह यू म्हणत होता आणि ती भान हरपून त्याच्यामध्ये हरवत होती. श्री, तिच्या तोंडून फक्त एवढंच बाहेर पडत होतं. श्री मात्र मनसोक्त तिच्या ओठांचं रसपान करत होता. तिच्या पूर्ण चेहऱ्यावर त्याच्या प्रेमाची मोहर उमटत होता. त्याचं मन भरल्यावर त्याने तिला सोडलं. ती छातीवर हात ठेवून लटक्या रागाने श्रीकडे बघत होती. जान, श्रीने तिला हाताला धरून त्याच्या मांडीवर बसवलं. जान, तुझे इतके मिस कॉल पाहून मी घाबरलो होतो. परत माझ्याबरोबर अशी मस्करी करू नकोस. सॉरी, माझं चुकलं. मी तुम्हाला उगाच त्रास देत होते, अदिती श्रीच्या गळ्यात हात गुंफत म्हणाली. इट्स ओके, पण पुन्हा असं करू नकोस. तुला काही झालं असेल हा फक्त विचार जरी मनात डोकवला ना, तरी माझा जीव कासावीस होतो. श्री तिच्या डोळ्यात आरपार बघत म्हणाला. पुन्हा कधीच अशी मस्करी करणार नाही. सॉरी. अदितीने श्रीच्या कपाळाला तिचं कपाळ लावलं. जान, मला निघावं लागेल. रात्री उशीर होईल, कदाचित पहाटसुद्धा होईल. त्यामुळे माझी वाट पाहू नको. जेवून मेडिसिन घेऊन झोपून जा. आणि अजून एक गोष्ट, आय लव्ह यू. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. आय लव्ह यू टू, अदिती म्हणाली. अदिती, अजून एक. काय? तू खूप हॉट दिसत आहेस आज ह्या जीन्स टॉपमध्ये. श्री तिला डोळा मारत म्हणाला. बाय, टेक केअर. श्रीने हसून तिला बाय केलं. तो गेल्यावर सुद्धा अदिती बराच वेळ स्वतःशीच हसत होती. रात्री अदिती बराच वेळ जागी होती, पण श्रीच्या येण्याचा काही तपास नव्हता. शेवटी वैतागून तिने झोपून घेतलं. सकाळी तिला जाग आली तेव्हा श्री निघायच्या तयारीत होता.
तुम्ही कधी आलात? आणि हे काय, निघालात सुद्धा? 3 वाजता आलो रात्री आणि आता ड्युटीवर चाललो आहे. हे काय चाललंय तुमचं? रात्रंदिवस नुसतं काम काम. अदिती वैतागली होती. सॉरी जान, पण काय करू, वरून खूप प्रेशर आहे ग. एक हाय प्रोफाईल केस आहे, लवकरात लवकर सॉल्व्ह झाली पाहिजे म्हणून. याचा अर्थ आज पण उशीर होईल, हो ना? सांगू शकत नाही जान, श्री सुस्कारा सोडत म्हणाला. चल निघू मी, बाय, टेक केअर. श्रीने खाली झुकत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. बाय. 2 दिवस झाले हेच चालू होतं. श्री कधी घरी यायचा कधी जायचा काहीच कळत नव्हतं. जान, रागवली आहेस माझ्यावर? श्रीने तिचा चेहरा उंजळीत घेतला. नाही, अदिती गाल फुगवत म्हणाली. रागवली आहेस, माहिती आहे मला. आज नाही उशीर करणार यायला. रात्री आईस्क्रीम खायला जाऊया? श्रीने विचारलं. नक्की? अदिती एक भुवई वर करत म्हणाली. हो नक्की. श्री तिचं नाक ओढत म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावर चमक आली. अदिती श्रीची आतुरतेने वाट पाहत होती. सगळ्यांचं जेवण झालं तरी श्रीचा पत्ता नव्हता. बऱ्याच वेळाने श्री घरी आला. ही वेळ आहे का घरी यायची? अदिती गाल फुगून म्हणाली. सॉरी, एका कामात अडकलो होतो, निघायलाच नाही मिळालं. मला काहीतरी प्रॉमिस केलं होतं तुम्ही. श्रीने घड्याळात पाहिलं. 11 वाजून गेले होते. त्याने मोबाईलमध्ये एक मेसेज टाईप केला आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला. आईस्क्रीम खायला जायचं? श्रीने विचारलं. आत्ता? यावेळेस? कोणतं आईस्क्रीम पार्लर ओपन असेल? अदिती कमरेवर हात ठेवून म्हणाली. जान, त्याचं तुला काय करायचं आहे? मी माझं प्रॉमिस पूर्ण करणार आहे. आहो पण, अदिती बोलतच होती की श्रीने तिला थांबवलं. चल पटकन रेडी हो, श्री म्हणाला. श्री ड्राईव्ह करत होता. 10-15 मिनिटांमध्ये त्याने कार साईडला घेतली आणि समोर पाहून अदितीच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. श्री, हे तुम्ही कसं केलं? आलं लक्षात. DSP साहेबांना कोण नाही म्हणेल, हो ना? अदिती डोळे बारीक करत म्हणाली. इमानदार पोलीस ऑफिसर आहे मी मॅडम. या अशा गोष्टी करत नाही मी. मग? अदितीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. श्रीने तिच्या साईडचा डोअर ओपन केला आणि तिला हात दिला. हे आईस्क्रीम पार्लर माझ्या मित्राचं आहे, त्यालाच रिक्वेस्ट केली होती ओपन करायला, श्रीने सांगितलं. दोघेही चालत पार्लरच्या एंट्रन्सपर्यंत आले होते. अच्छा, ये बात है, अदिती म्हणाली. सर मॅडम प्लीज वेलकम. तिथे काम करणारा एक मुलगा पुढे आला. श्रीने चेअर मागे करत अदितीला चेअरवर बसवलं आणि तो जाऊन समोरच्या चेअरवर बसला. त्या मुलाने मेनू कार्ड पुढे ठेवलं. तेवढ्यात श्रीचा फोन वाजला. हे बघ, त्याच मित्राचा फोन आहे ज्याचं हे आईस्क्रीम पार्लर आहे, श्री म्हणाला आणि त्याने फोन रिसीव्ह केला. हो पोचलो, आत्ताच पोचलो. सॉरी यार, मी तिथे असतो तर जातीने हजर झालो असतो. तुझ्या आणि वहिनीची खातिरदारी करायचा असा गोल्डन चान्स मला कधी मिळाला असता. रूपम बोलत होता. त्याचा फोन श्रीने स्पीकरवर टाकला होता. अरे असं बोलून लाजू नको मला. एकतर एवढ्या रात्री तू पार्लर ओपन केलंस, तेच खूप झालं माझ्यासाठी, श्रीने सांगितलं. तुझ्यासाठी तर काहीही, ही तर खूप छोटीशी गोष्ट होती. बरं, वहिनींना सांग त्यांना जे हवंय ते ऑर्डर करायला. हे शॉप तुमचंच आहे आणि आजचे ट्रीट माझ्याकडून, रूपम म्हणाला. थँक्स यार. ऑलवेज वेलकम ब्रो. बाय अँड एन्जॉय युअर आईस्क्रीम डेट. रूपमने कॉल ठेवला. तोपर्यंत तिथं काम करणाऱ्या मुलाने बरेचसे फ्लेवर अदिती आणि श्रीच्या समोर आणून ठेवले होते. अरे हे काय आहे? सर, साहेबांनी सांगितलं होतं हे फ्लेवर आमच्या आईस्क्रीम पार्लरची स्पेशालिटी आहे, तो मुलगा म्हणाला. ओके सर, तुमची ऑर्डर? त्या मुलाने विचारलं. मॅडम देतील. एक कोकोनट टेंडर, एक कस्टर्ड ॲपल, एक अंजीर, एक ब्लॅकबेरी. अदिती एकावर एक ऑर्डर देत होती आणि श्री तिच्याकडे संशयाने बघत होता.